मंडळी, कालच्या दिवसात हा सगळा प्रकार झाल्यानंतर आज काही फोटो व्हायरल व्हायला लागले आणि त्यातला हा फोटो आहे बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळातला शिवसेना प्रमुखांचा फोटो, टॅक्सीच्या बॉनेटवर उभं राहून बोलतानाचा. आणि तेच चित्र कलानगरमध्ये पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गाडीवरनं उभं राहून शिवसैनिकांशी संवाद साधला. अर्थात शिवसेनेतला संघर्ष ज्या पद्धतीनं पुढे आलाय त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कारच्या रूफटॉपमध्ये उभं राहून आपल्या समर्थकांना संबोधित केलं. पण यामुळे आता वेगळी चर्चा सुरू झाली. हा फोटो जवळपास 56 वर्षांपूर्वीचा आहे. तो शिवसेनेच्या संघर्षाचा काळ होता. टॅक्सीच्या बोनेटवर उभं राहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला भाषण केलं होतं. तसंच काहीसं चित्र शनिवारी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कलानगर परिसरात पाहायला मिळालंय. उद्धव ठाकरेंनी कारच्या सनरूफमध्ये उभं राहत कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आता यापुढे या चोर बाजाराच्या मालकांना आणि चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही. उद्धव ठाकरेंनी वाहनावर उभं राहून केलेलं हे भाषण पाहून जुन्या जाणत्या शिवसैनिकांना 1969 साली शिवसेना प्रमुखांनी केलेल्या भाषणाची आठवण झाली नाही तरच नवल. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी कारच्या बोनेटवर उभं राहत शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. तर यावेळेला कारच्या सनरूफमध्ये उभं राहून उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. फरक इतकाच होता की त्यावेळेला विरोधक शिवसेना प्रमुखांच्या निशाण्यावर होते, तर यावेळेला एकेकाळचे शिवसैनिकच उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर आहेत. माझं आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने आणि या प्रसार माध्यमातून मी देतोय, ज्याने धनुष्यबाण चोरले ते जर मर्द असतील तर त्यांना मी सांगतो, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत आम्ही मशाल घेऊन तुमच्या समोर उभा राहतो. बघूया शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. तसंच शिवसेनेचं पक्ष चिन्ह सुद्धा शिंदेंना मिळालेलं आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये खुशी तर ठाकरे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शनिवार सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर गोळा झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कलानगर परिसरात येत छोटेखानी भाषण करत आपल्या समर्थकांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.